आझादी बचावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजपासून बरोबर 5 वर्षांपूर्वीचे दिवस आठवा। भारतात चीनचा एक व्हायरस ज्याला कोरोना म्हणायचो तो धुमाकूळ घातलेला होता। तब्बल 5 वर्षानंतर पुन्हा एकदा चीनचाच एक व्हायरस भारतात धुमाकूळ घालतोय की काय अशी आशंका आता व्यक्त करण्यात येत आहे। ह्यूमन मेटाप्रो न्यूमो व्हायरस अर्थातच HMPV या नावाचा एक व्हायरस सध्या भारतात दाखल झाल्याचं समोर आलं आहे। कर्नाटकातील बेंगलोर येथे एका लहान 8 महिन्याच्या चिमुकल्याला या व्हायरसची बाधा झालेली आहे। विशेष करून या व्हायरसची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याचं समोर आलं आहे। मात्र दुसरीकडे जरी हा भारतात व्हायरस आला असला तरीही कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नसल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य सरकार आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर आला असून महाराष्ट्र राज्य सरकार आरोग्य विभागाचे प्रकाश आंबेडकर यांनी अशी माहिती दिली आहे की लवकरच महाराष्ट्र सरकार या व्हायरसच्या निमित्ताने बैठका घेऊन एक अधिसूचना जारी करणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला सतर्कता बाळगता येईल। विशेष करून हा व्हायरस जसं आपण पाहिलेलं आहे कोरोनामध्ये की जशा पद्धतीने फ्लू, न्यूमोनिया, ताप, सर्दी, खोकला याच्यावरतीच अवलंबून होता, तशाच पद्धतीने या व्हायरसची लक्षणे सुद्धा प्रारंभिक लक्षणे जी आहेत ती फ्लू, न्यूमोनिया, खोकला, नाक बंद होणे आणि ताप येणे अशीच आहे। त्यामुळे जर तुमच्या घरात कोणाला अशी लक्षणे दिसत असेल तर घाबरून न जाता तात्काळ जवळच्या आपल्या डॉक्टरांकडे संपर्क साधणे गरजेचं आहे। आता आपण पाहूयात की हा व्हायरस नेमकं झाल्यानंतर काय काळजी घ्यावी किंवा न होण्यासाठी काय काळजी घ्यावी। हा व्हायरस न होण्यासाठी आपण जसं कोरोनामध्ये नियम पाळत होतो तशाच पद्धतीचे नियम पाळावे लागणार आहेत। म्हणजेच की एखाद्या व्यक्तीबरोबर हस्तांदोलन करू नये, एखाद्या व्यक्तीशी जवळ जात असताना आपल्या नाकावरती तोंडावरती मास्क असणे खूप गरजेचं आहे। ज्याला कुणाला लक्षणे दिसतील त्याने डॉक्टरांकडनं ताबडतोब उपचार करणं गरजेचं आहे। महत्वाची बाब म्हणजे HMPV या व्हायरसला कोणत्या प्रकारची लस किंवा इंजेक्शन अद्याप तरी उपलब्ध झालेली नाहीये। असं जरी असले तरी तुम्ही कोणत्या प्रकारची भीती न बाळगता याच्यावरती उपचार घेणं गरजेचं आहे। सध्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला असून लवकरच यावरती बैठका सुद्धा घेणार आहेत। विशेष म्हणजे राज्य सरकारचे प्रकाश आंबेडकर डॉक्टर येथे सचिव आहेत आरोग्य विभागाचे, यांनी सांगितलं आहे की तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जर गेलात तर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीपासून लांब राहा। ज्याला अशी कोणी लक्षणे दिसत असतील तर त्यांनी मास्क वापरावे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। हस्तांदोलन टाळावे, घरात जर तुम्ही आलात तर तुम्ही साबणाने स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर पुन्हा एकदा करावा, अशी काही मार्गदर्शक तत्वे सध्या तरी डॉक्टर प्रकाश आंबेडकर जे महाराष्ट्र सरकारचे आरोग्य विभागाचे सचिव आहेत त्यांनी एक परिपत्रक जारी करून सांगितलेलं आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा आझादी बचावच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की हा व्हायरस सध्या जरी महाराष्ट्रात जरी आलेला नसेल, एखादा रुग्ण सुद्धा इथं आढळलेला नसेल तरीही तुम्ही मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा आणि कोणत्याही प्रकारचे सर्दी, खोकला, ताप, नाक बंद होणे, फ्लू अशा प्रकारची जर लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर तात्काळ आपल्या डॉक्टरशी संपर्क साधा आणि याच्यावरती उपचार करून घ्यावा, हेच आम्ही आझादी बचावच्या माध्यमातून सांगू इच्छितो। विशेष म्हणजे आझादी बचाव सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या इतर कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। पाहत रहा आझादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर।